नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आजींनी स्वतः ऊर्जाला खानदानी दागिने आणून दिलेले आहेत आणि तिला सांगितलेलं आहे की हे दागिने घाल. पण ऊर्जाचं असं म्हणणं असतं की आजी नको मला, म्हणजे आता मी मंगळसूत्र घातलंय, बांगड्या घालते झालं. त्यावर आजी म्हणतात, अगं कुलदेवतेच्या दर्शनाला चाललोय, नवीन लग्न झालंय तुमचं, घाल, काहीच प्रॉब्लेम नाहीये असं म्हणत आजींनी तिला ते जबरदस्ती घालायला सांगितलेले आहेत. मग शौर्य हा ऊर्जाच्या रूममध्ये येतो आणि शौर्य ऊर्जाला स्वतःच्या हातांनी तयार करत आहे. ऊर्जाचं हे जे सौंदर्य आहे ते पाहून शौर्य तिच्या प्रेमात जणू काही वेडा झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे. दोघंही एकमेकांचं तोंड भरून कौतुक करत आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्याला अर्पिताचा फोन आलेला आहे, म्हणून रुपेश आणि ऊर्जाशी बोलत असणारा शौर्य बाजूला जाऊन अर्पिता बरोबर बोलत असतो. त्याला माहीतच नसतं त्याच्या पाठीमागे ऊर्जा येऊन उभी राहिलेली आहे. शौर्य म्हणत असतो, काळजी करू नको, जाऊया आपण. ठीक आहे, तू जेवढा वेळ म्हणशील ना तेवढा वेळ मी थांबायला तयार आहे. मग आता अर्पिताच्या डिमांड वाढत जातात की तू मला भेटायला ये, मग आपण शॉपिंगला जाऊया. मग शौर्य तिला सांगतो की चालेल, जाऊया आपण शॉपिंगला, काहीच हरकत नाहीये. तेव्हा मात्र ऊर्जा तिथं उभी असते आणि मग शौर्य तिला म्हणतो की आता मला हसून दाखव बरं, त्या दिवशी जशी हसत होती तशी, असं म्हणत आता ऊर्जा ते पाहत असते. शौर्य ज्या पद्धतीने बोलत आहे ते पाहून तर ऊर्जाला सुद्धा धक्काच बसलेला असतो. ऊर्जा म्हणत असते, काय चाललंय हे शौर्याचं, काय करतोय हा, त्याला कळत का नाहीये त्या गोष्टी. आणि ऊर्जा जेव्हा त्याच्या पाठीमागं उभी आहे हे कळता क्षणी शौर्याने फोन कट केलेला असतो. ऊर्जा म्हणत असते, बाद झालं, जा, कोणाबरोबर जायचंय ना त्या व्यक्तीबरोबर जा तू, मला ना तुझ्याशी काही देणं घेणं नाहीये, मला कुठल्याच गोष्टीशी ना काहीच पडलेलं नाहीये तुझं, असं म्हणत आता शौर्याला ती ओरडून बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दिग्विजय शिर्के हर्षवर्धनला भेटायला आलेले आहेत आणि दिग्विजय शिर्के म्हणत असतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, मला लवकरात लवकर कळलं पाहिजे नक्की काय आहे आणि काय उत्तर मिळणार आहे, कारण मला आत्ता सांगायचं आहे की ऊर्जा शिंदेला घराबाहेर कधी काढणार. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, हो काढणार आहे. तेव्हा मात्र इकडे आता चिडलेला हा शिर्के म्हणत असतो की काढणार आहे ते मला माहिती आहे, माझा प्रश्न हा आहे की तुम्ही कधी काढणार आहात बाहेर ते सांगा, कारण याच्या आधीही मी ते ऐकलेलंच आहे की तुम्ही तिला बाहेर काढणार आहात आणि मला आता कुठलीच गोष्ट ऐकायची नाहीये तुमच्याशी, मला ना शांतपणे बोलायची तर इच्छाच नाहीये, असं तो बोलत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मला तेवढंच नाही तर दोन्ही मुलांच्या लग्नाच्या तारखा सुद्धा पाहिजेत, नक्की कधी होणार आहे त्यांचं लग्न हे सुद्धा मला पाहिजे, तरच मी शांत राहणार आहे, नाहीतर मी काय करू शकतो याचा विचारही तुम्ही करणार नाही जागीरदार साहेब, असं म्हणत आता त्याने सरळ सरळ धमकी दिलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आणि शौर्य ज्या पद्धतीने बोलत आहेत, वागत आहेत, त्यावरून ऊर्जा आता चिडलेली असते. शौर्य तिच्या जवळ येत असतो. शौर्य म्हणतो, काय होतंय. तेव्हा ती म्हणते, जा ना, जा अर्पिताकडे जा, इथे कशाला, माझ्याशी नकोच बोलूस तू, कारण तुला काहीच पडलेलं नाहीये, तुला माझ्या कोणत्याच गोष्टींबद्दल काहीच वाटत नाहीये, असं म्हणत ऊर्जा शौर्यावरती चिडलेली असते, ती नाराज झालेली असते. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो, अगं ऊर्जा ऐकून घे, असं काय करतेस तू. पण ऊर्जा मात्र ऐकायलाच तयार नाही. ऊर्जा म्हणते, बाद झालं, कारण आतापर्यंत खूप ऐकून घेतलंय तुझं, पण आता मी ऐकून घेणार नाही, असं ऊर्जाने त्याला स्पष्ट सांगितलेलं असतं. तेव्हा ऊर्जा म्हणते, जा ना अर्पिताकडे जा, आता तिने सांगितलंय ना तुला, तिला फिरायला घेऊन जा, अजून काय काय आहे ना ते बघ, असं म्हणत ऊर्जाने आता स्पष्टपणे इथे शौर्याला दाखवलेलं असतं की मला तुझं जे काय वागणं आहे ते पटलेलं नाही. शौर्य म्हणत असतो, अगं ऊर्जा असं काय करते, मी हे सगळं जे काही केलेलं आहे ना ते फक्त मला जाणून घ्यायचं होतं, अर्पिता मला काही सांगणार आहे का, काल जे काही घडलेलं आहे त्याच्यावरून. ऊर्जा म्हणते, त्याची काही गरजच नाहीये, तू जे काय बोलतोयस आणि वागतोयस ना ते तुला जरी कळलं तरी खूप झालं, असं म्हणत ऊर्जा चिडलेली असते. इकडे पूर्वा चहा घेऊन येते आणि पद्माला म्हणते की हे घे चहा. पद्मा म्हणते, अहो काकू तुम्ही का केलात, मी केला असता ना. पद्मा म्हणते की पूर्वा म्हणते की अगं पद्मा, कसं आहे माहिती आहे का, माझ्यासाठी माझी ऊर्जा जशी आहे ना तशीच तू पण आहे, त्यात काय एवढं, असं म्हणत ती पद्माचं कौतुक करत असते.
मग मला ना ते पटलेलं आहे, दळवी काकू जे बोलत होता ते. आणि तू त्यांच्याकडे काम करशील तर काहीच हरकत नाही, त्यांच्या मुलांचीही मला काळजी नाही आणि तुझीही नाही आहे, तू माझ्या डोळ्यासमोर असशील ना, असं इकडे त्या सांगत असतात. तेव्हा मात्र पद्मा म्हणते की काकू थोडंसं थांबा ना, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा पद्मा बोलायला सुरुवात करते. पूर्वा म्हणते बोल ना, काय झाले मला कळू तरी दे. मग पद्मा सांगायला सुरुवात करते की काकू एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे मी ठरवलंय की आता गावी निघून जायचं, मुंबईत राहायचं नाहीये, कायमचं गावी निघून जायचं. हे ऐकल्यानंतर पूर्वा म्हणते अगं काय बोलतेस हे. तेव्हा ती सांगते की हो काकू, इकडे आजींनी सगळ्यांना बोलवलेले असतात, सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. तीर्थाला आजी सांगतात की हर्षवर्धनला बोलावून घेऊन ये. मग सगळ्यांचे चेहरे असे पडलेले पाहून आजी म्हणतात अरे एवढं काय टेन्शन घेतलं, रिलॅक्स रिलॅक्स, काही एवढं मी काय गंभीर बोलणार नाहीये, मी नॉर्मलच बोलते तुमच्याशी, असं म्हणत आजी बोलायला सुरुवात करतात. तेव्हा त्या सांगू लागतात की मी आणि विजयाने शौर्य आणि ऊर्जा तुमच्या दोघांकडून काही तारखा घेतलेल्या होत्या आणि विजया ते नियोजन आपलं जे केलेलं आहे ते सगळ्यांना दाखव. मग विजयाने नियोजन केलेलं असतं ते म्हणजे कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याचं. इकडे पूर्वा पद्माला समजावू लागते. ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा चहा बनवतो ना त्यामध्ये त्याला उकळी येणं गरजेचं असतं. म्हणजे पाण्यात चहा पावडर टाकली तर तो चहा पिण्यासारखा झाला असं नाही होऊ शकत ना, त्याला व्यवस्थित उकळी येणं गरजेचं असतं आणि जर त्याला उकळी आली तरच तो चहा पिण्यासारखा होतो. तसंच प्रत्येक गोष्टीचं असतं. त्यामुळं मला असं वाटतंय की तू जो निर्णय घेतलाय तो मला मान्य आहे, पण तुला स्वतःला रिलॅक्स होण्यासाठी जा, पळवाट म्हणून या गोष्टीकडे पाहू नकोस. तू जा बिंदास्त, काहीच हरकत नाहीये, पण तू माघारी ये, मी तुझी वाट पाहते, माझा तुझ्या जाण्याला नकार नाहीये. तेव्हा पद्मा मात्र विचार करू लागते. पूर्वाने तिची छान अशी समजूत घातलेली असते. पद्मा म्हणत असते की हो काकू, कारण जे काय घडलेलं आहे, जी काय परिस्थिती उभी राहिलेली आहे त्यावरून तर हे क्लिअर होत असतं की या सगळ्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आणि हे फेस करणं पद्मासाठी वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. पण पद्माने आता गावी जायचा निर्णय घेतलेला असतो. आजी त्याचबरोबर बंटी या दोघांच्या सोबत तिथं राहायचं आहे आणि त्याचबरोबर बंटीची सुद्धा तिला काळजी आहे. या सगळ्या गोष्टी तिनं बोलून दाखवलेल्या असतात. पण त्यावरती आता पूर्वाने सुद्धा तिची छान समजूत घातलेली असते. इकडे आजी मात्र सगळ्यांना विचारत असतात की चला, म्हणजे आपण उद्या सगळेजण जाणार आहोत, तिथे मुक्कामाची सोय व्यवस्थित नाहीये, त्यामुळं आपल्याला सकाळी पहाटे लवकर निघायचं आहे आणि त्याचबरोबर रात्री परत रिटर्न यायचं आहे, असा आजींचा निर्णय ठरलेला असतो. तर मग कोण 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 येणार आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की मला जमणार नाहीये, मला मीटिंग आहेत, मला मीटिंगसाठी जायचं आहे. त्याचवेळी विजयाला तर यावं लागेल. या सगळ्या गोष्टी विजयाला माहिती आहेत, गुरुजींशी काय बोलायचं काय नाही हे तिला ठरवायचंय. तिथले ग्रामस्थ आहेत, तिथं मला काही निधी द्यायचे, त्यामुळं मी जाणार आहे. तीर्था तुझं काय. तेव्हा तीर्था म्हणते की नाही, मला उद्या सेमिनार आहे त्यामुळे नाही जमणार. त्याचबरोबर आता आदित्यला विचारलं जातं. तेव्हा हर्षवर्धन स्पष्ट सांगतो की आदित्य, उद्या तू मला कंटिन्यू ऑफिसमध्ये हवाय, त्यामुळे तू जाऊ शकत नाही. आता मात्र राहिला प्रश्न, आता कोण जाणार हा प्रश्न राहिलेला असतो. मग दिव्याला विचारलं जातं. दिव्या म्हणते काय आहे तो बोरिंग प्रवास, तो पाऊस, नाही जायचं मला तिथे, असं दिव्या विचार करू लागते. तेव्हा मात्र दिव्याकडे पाहून सगळेजण तिथं असतात. तेव्हा ती म्हणते मला नाही जमणार आहे, मला महत्त्वाचं काम आहे. तेव्हा मात्र दिव्याला सगळे चिडवत असतात. आदित्य म्हणतो की काय, कुठे सेल लागलाय का ते बघायला जायचंय का, नाही तुझं महत्त्वाचं काही काम असू शकतं, असं म्हणत आदित्य तिला बोलत असतो. तेव्हा मात्र दिव्या म्हणत असते प्रत्येक वेळेस तू माझ्याशी असंच बोलणार आहे का. ती म्हणते नाही, मला एका मैत्रिणीसोबत जायचं आणि मला यायला उशीर होईल. आजी म्हणतात की चालेल ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे, म्हणजे आम्ही चौघजण जातोय, ऊर्जा, शौर्य, विजया आणि मी, असं ठरलेलं असतं. मग आता हर्षवर्धन तिथून जायला निघतो. खरं तर विजयाला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. हर्षवर्धनने महत्त्वाचं काम आहे आणि मला त्या कामासाठी जावं लागणार आहे, त्यामुळं मी तिथे येऊ शकत नाही, हे सुद्धा इकडे स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं. म्हणजेच हर्षवर्धन आणि आदित्य यांचा प्रश्न मिटलेला असतो. आजी सांगतात की उद्या पहाटे 4 वाजता निघायचं आहे आपल्याला, त्यामुळं लवकर उठून तयारी करायची आहे, हे सगळं सांगितलं जातं. आता विजयाची चिडचिड होत असते. तिला ही गोष्ट अजिबातच पटत नाहीये की हे सगळं काय चाललंय, मी हे सगळं काय करते, या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होणार आहेत, या सगळ्याचा सुद्धा ती विचार करत असते. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणतात की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, मला जे काय बोलायचं आहे ते मी सांगितलेलं आहे आणि ऊर्जा आणि शौर्य
तुम्हाला काहीच हरकत नसावी असं मला वाटतंय, कारण तुम्हीच त्या तारखा मला दिलेल्या होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मागेच जाणार होतो, पण त्या पद्माच्या लग्नाच्या गोंधळामध्ये हे सगळं राहून गेलं आणि आपण पोस्टपोन केलेलं होतं. त्यामुळं काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एकदा का देवदर्शन झालं की ऊर्जा आणि शौर्य यांच्या नात्याची छान अशी सुरुवात होणार आहे, असं सगळं सांगितलं जात असतं. आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जायला निघालेले असतात आणि मग शौर्य खूप खुश झालेला असतो. तो ऊर्जाला म्हणत असतो काय होतंय. ऊर्जाला जवळ घेतो आणि ऊर्जाला फ्लँकीस देतो. ऊर्जा तो फ्लँकीस हाताने पकडते आणि त्याचा फ्लँकीस त्याच्याकडे माघारी देते. तेव्हा मात्र शौर्याची जी काही रिॲक्शन आहे ती पाहण्यासारखी. शौर्य असा स्वतःला त्या सोप्यावरती झोकून देतो आणि ऊर्जाकडे पाहत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा हे सगळं जे काही पाहत असते ते पाहून तिला तर धक्काच बसलेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की विजया रूममध्ये आलेली असते. आदळापट सुरू झालेली असते. ती म्हणत असते काय आहे हे सगळं, कारण माझं फक्त मत घ्यायचं असतं किंवा माझ्या कुठल्या गोष्टीला महत्त्वच नाहीये. जे काय करायचंय, जे काय ठरवायचंय ते स्वतःच सगळं ठरवून झालेलं असतं आईसाहेबांचं. मला फक्त विचारायचं काम करतात. म्हणजे मग उपयोग काय आहे, विचारायचं तरी कशाला ना. काही गरज नाहीये, कारण मला माहिती आहे ना मी काय आहे. माझ्या मुलांच्या बाबतीत कुठलेच डिसिजन मी घेऊ शकत नाही, असं म्हणत तिची आदळापट सुरू झालेली असते. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो काय प्रॉब्लेम आहे तुझा, जरा शांत राहा ना. तेव्हा ती म्हणते हो, कधी काढणार आहे तुम्ही त्या ऊर्जाला घराबाहेर. दिव्याच्या बाबतीत पण तेच झालं. एकदा का देवदर्शनाला जाऊन आलो की ते दोघं एकत्र राहायला सुरुवात करतील, त्यांच्या नात्याची सुरुवात होईल. मग आपलं घरात कसं आहे माहिती आहे ना, मग काही करू शकणार नाहीये. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की शांत राहा जरा, सगळं व्यवस्थित होणार आहे. नको तो गोंधळ तू करू नकोस, कारण त्या गोष्टींचा मला त्रास होतोय, असं हर्षवर्धन सांगत असतो. तेव्हा मात्र विजया म्हणत असते हो प्रॉब्लेम काय आहे तुमचा, असं काय करताय तुम्ही. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की प्रॉब्लेम काय म्हणजे मी तुला सांगितलंय ना, राहू दे एकत्र राहिलं तर काही फरक पडत नाहीये, त्यानंतरही आपण त्यांना बाहेर काढू शकतो. विजया म्हणते उपयोग काय आहे ह्या माणसाचा कळतच नाहीये. हर्षवर्धन त्याच्या टेन्शनमध्ये, कारण दिग्विजयने येऊन त्याला धमकी दिलेली आहे आणि ती गोष्ट हर्षवर्धनने कोणाशीच बोललेला नाही. त्यामुळे त्याची चिडचिड वाढत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता आदित्य आणि शौर्य. आदित्य पाहतो शौर्य फोनवरती बोलतोय, मेसेज करत आहे, ऊर्जाला बोलत आहे. आदित्य म्हणतो की नाही, अजिबात नाही, हे सगळं आता मी खपवून घेणारच नाहीये, कारण आजचा दिवस आपला आहे. उद्या तुझ्या रूममध्ये ऊर्जा वेळ येणार आहे आणि मी माझ्या त्या बोरिंग रूममध्ये जाणार आहे त्या दिव्यासोबत. तुझी लाईफ तर छान असणार आहे रे, पण माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असणार आहेत. शांत झोप येत होती ना इथे, आता तिकडे मात्र काय गोंधळ होणार आहे काय माहिती, असं तो सांगत असतो. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की दोघंही बोलत असतात की चला आता मस्त एन्जॉय करायचंय, कारण इकडे शौर्य म्हणतो की अरे माझ्या लक्षातच नव्हतं की उद्या ऊर्जा येणार आहे, खरंच खूप भारी गोष्ट आहे, असं शौर्य सांगत असतो. तेव्हा मात्र दोघं भाऊभाऊ एकमेकांसोबत बोलत आहेत, छान असं त्यांचं चालू आहे. पण मस्त पार्टी करायची असं ठरलेलं असतं. तेवढ्यातच आजी तिथे येते आणि आजी आदित्यला म्हणते की गाडी तयार ठेव, गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का बघ, तुला हर्षवर्धनने सांगितले ना त्या गोष्टी. शौर्य लवकर रात्री झोपायचंय, उद्या पहाटे 4 वाजता निघायचंय, त्यामुळे लवकर आवरायला सुरुवात कर. दिव्याला मी तयारी करून ठेवायला सांगितले, सकाळी उठल्यानंतर जे न्यायचंय ते, कारण ऊर्जाला उठल्यानंतर तिचं आवरावं लागेल. तेव्हा आदित्य म्हणतो अगं आजी, दिव्या आणि उठणार आहे, करेल ती. तेव्हा आजी म्हणते की हो करेल, का नाही करणार, ती करणार, नक्की करणार, असा आजीला कॉन्फिडन्स असतो. इकडे ऊर्जा मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेली असते, तयार होत असते, छान साडी नेसलेली असते. तेव्हा आजी तिथे येतात आणि पाहू लागतात. तेव्हा म्हणतात की हो ऊर्जा, छान दिसतेस, असं म्हणत ऊर्जाचं कौतुक करत असतात. त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजेच की इकडे आजी दागिन्यांचा बॉक्स घेऊन आलेले असतात. ते दागिने ऊर्जाला देतात आणि म्हणतात की हे घाल. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही नकोय मला, कारण आता मंगळसूत्र घातलेलं आहे, बांगड्या घातल्या की झाल्या, मी तयार झाली, निघूया आपण. आजी म्हणतात अगं आपण कुलदेवतेच्या दर्शनाला चाललोय, मला वाटते आता तू हे दागिने घातले पाहिजेत, नवीन नवरी आहेस ना तू, आपले खानदानी दागिने आहेत म्हणून तुला देते, असं आता आजी ऊर्जाला सांगत असतात. ऊर्जा मात्र ठीक आहे म्हणते आणि मग दागिने घालायला घेते. आजी म्हणतात की मी हे दागिने घेऊन तुझ्याकडे येत होते ना, तेव्हाच मला कळलं होतं की हे असं होणार आहे, असं म्हणत आता त्या बोलत असतात आणि म्हणतात खरंच खूप गोड दिसते. ऊर्जा खरंच छान दिसत असते, सुंदर अशी साडी नेसलेली असते, छान तयार झालेली आहे. आणि तेव्हा मात्र आजी तिचं कौतुक करतात
आणि म्हणतात की हे घे आणि तयार होऊन ये, आपल्याला लगेच निघायचं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो नक्की. तेवढ्यातच आता शौर्य तिथे येतो आणि शौर्य ऊर्जाकडे पाहत असतो. म्हणजे ऊर्जाला खानदानी दागिने दिलेत ही गोष्ट जर दिव्याला समजली तर खूपच मोठा राडा होणार असतो. पण अजूनपर्यंत तरी दिव्याच्या समोर यातलं काहीच गेलेलं नसतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य येतो, ऊर्जाकडे पाहत असतो. ऊर्जा खरंच खूप गोड दिसते हे तो पाहत असतो आणि ऊर्जाचं कौतुक सुद्धा करत असतो. तो म्हणत असतो की खरंच खूप सुरेख दिसते. मग आजींनी दागिने दिले, ते दागिने घालायला सांगितलेत असं ऊर्जा सांगते. तेव्हा शौर्य म्हणतो दे माझ्याकडे, मी तुझ्या अंगावरती ते दागिने घालतो. असं म्हणत ऊर्जेच्या हातून दागिन्यांचा बॉक्स घेतलेला असतो आणि तो ऊर्जाला छान तयार करत असतो. का तर आता देवदर्शनाला निघायचंय. ऊर्जा सुद्धा शौर्याला म्हणते की खरंच खूप छान दिसतोय. असं म्हणत दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि शौर्य ऊर्जाला छान तयार करतो आणि त्याच्या मिठीत घेतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.